नमस्कार बहिणींनो, तुमच्यासाठी मोठे अपडेट घेऊन आलेलो आहे या जुलै हप्त्याला घेऊन। हा जुलैचा हप्ता तुमच्या खात्यात कधी जमा होणार आहे आणि कोणत्या बहिणींच्या खात्यात हा जुलैचा हप्ता जमा होणार आहे याबद्दल एक मोठे अपडेट समोर आलेले आहे। ते अपडेट मी तुम्हाला देत आहे। व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे आणि बहिणींनो, आपल्याला एक महत्त्वाचे अपडेट भेटलेले आहे, त्यामुळेच हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि एकदम कमी शब्दात ही अपडेट मी तुमची क्लिअर करून देणार आहे। ठीक आहे बहिणींनो, तर बहिणींनो, सर्वात आधी तर तुम्हाला देवशयनी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा। आणि बहिणींनो, कमी शब्दात मी तुम्हाला सांगतो देवशयनी एकादशी म्हणजे काय असतं। तर बहिणींनो, आज 25 जुलै आहे आणि आज देवशयनी एकादशी आहे, कळतंय बहिणींनो। तर आज आपले भगवान विष्णू 4 महिन्यासाठी योग निद्रामध्ये जातील आणि त्या 4 महिन्याच्या कालावधीला चतुर्मास असं म्हटलं जातं आणि 19 नोव्हेंबर पर्यंत आपले भगवान विष्णू योग निद्रामध्ये असतील आणि 20 नोव्हेंबरला देव उठणी एकादशी आहे, कळतंय। तर हा जो काही 4 महिन्याचा कालावधी आहे त्याला चतुर्मास म्हटलं जातं। आणि बहिणींनो, आज 25 जुलै आहे, देवशयनी एकादशी आहे, तर कोणत्याही बहिणीने घरी नॉनव्हेज बनवायचं नाहीये आणि जर तुमच्या घरी कोण दारू पित असेल तर त्यांनाही सांगायचं आहे की आजच्या दिवस तुम्ही पिऊ नका, कळतंय। आणि भगवान विष्णूच्या मंदिरात जाऊन पूजा करा। तर बहिणींनो, देवशयनी एकादशी बद्दल ही माहिती मी तुम्हाला दिलेली आहे। भरपूर बहिणींना या गोष्टीची जाणीव नाही, त्यांना व्हिडिओ शेअर करायचा आहे। तसेच बहिणींनो, जुलै हप्त्याबद्दल काय अपडेट आलेली आहे, तर बहिणींनो, जुलैचा हप्ता तुमच्या खात्यात कधी जमा होणार आहे याबद्दल एक मोठे अपडेट समोर आलेले आहे। आता जुलैचा महिना चालू आहे, जुलैच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात या जुलै महिन्याचा GR येण्याची शक्यता आहे, कळतंय। परत एकदा सांगतोय, जुलैच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जुलै हप्त्याचा GR येण्याची शक्यता आहे आणि या GR मध्ये सगळ्या गोष्टी सांगितल्या जातील, कितीचा निधी मंजूर झालेला आहे, सगळ्या गोष्टी या GR मध्ये सांगितल्या जातील, कळतंय बहिणींनो। जुलैच्या शेवटचा आठवडा किंवा ऑगस्टचा पहिला आठवड्यात। आणि आता भरपूर बहिणी म्हणतील या जुलै हप्त्याचं वितरण कधी होणार आहे, तर बहिणींनो, आता तुम्हाला जास्त वाट पाहावी लागणार नाही। मागचे 2 हप्ते तुम्हाला रेग्युलरपणे आणि लवकर भेटलेले आहे, कळते। तर हा जुलैचा हप्ता देखील तुमच्या खात्यात 15 ऑगस्टच्या आधी तुमच्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे, कळते। 15 तारखेची 20 तारीख होऊ शकते, पण बहिणींनो, भरपूर शक्यता तर अशी आहे की 15 ऑगस्टच्या आधी तुमच्या खात्यात जमा होईल। पण बहिणींनो, मी तुम्हाला एक 20 तारीख सांगत आहे, 20 ऑगस्ट। 20 ऑगस्टच्या आधी 100% तुमच्या खात्यात हा जुलैचा हप्ता जमा होईल, कळतंय बहिणींनो। आणि भरपूर बहिणींना या गोष्टीची जाणीव नाही, त्यांना व्हिडिओ शेअर करायचा आहे, कळतंय बहिणींनो। मला भरपूर बहिणी आजही कमेंट करतात की मला जुलैचा हप्ता कधी भेटणार आहे, त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला आहे, ठीक आहे। तसेच बहिणींनो, एक अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी, तुम्हाला इथं दिसत असेल तुमचं बँक अकाउंट तुमच्या आधार कार्डशी लिंक आहे की नाही हे असं तुम्ही चेक करू शकता। आणि जर तुमचं इथे ऍक्टिव्ह दाखवत असेल, बँकेचं नाव दाखवत असेल, तरच बहिणींनो असं समजायचं आहे की तुमचं बँक अकाउंट तुमच्या आधार कार्डशी लिंक आहे। जर असं ऍक्टिव्ह दाखवत नसेल, बँकेचं नाव दाखवत नसेल, तर बहिणींनो काही ना काही प्रॉब्लेम आहे। पटकन जाऊन तुमचं बँक अकाउंट आधी तुम्ही आधार कार्डशी लिंक करून घ्यायचं आहे, कळतंय बहिणींनो। आणि बहिणींनो, ज्यांचं असं आधार कार्ड बँकेशी लिंक असेल त्यांच्याच खात्यात हे पुढचे हप्ते जमा होणार आहे। भरपूर बहिणींचा हा एक कारण होता, त्यांचं आधार कार्ड बँकेशी लिंक नव्हतं आणि त्यांना मागचे 2 ते 3 हप्ते आलेले नाहीये, कळतंय बहिणींनो। तर एक महत्त्वाची अपडेट आलेली होती, ती तुम्हाला मी दिलेली आहे। आणि तुमचं पण बँक अकाउंट तुमच्या आधार कार्डशी लिंक आहे का, व्हिडिओच्या कमेंटमध्ये होय की नाही नक्की सांगायचे। जर तुम्हाला असं जमत नसेल, आता हे बँक अकाउंट तुम्ही बघू शकता, आधार कार्डशी लिंक आहे, बँकेचं नाव पण आहे। जर तुम्हाला असं माहित नसेल कसं चेक करायचं घरी बसल्या, तरी तुम्ही मला सांगा, मी याच्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ बनवेल, ठीक आहे बहिणी।